नमस्कार मित्रांनो, सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक महापारेषण, जे महापारेषणमध्ये विद्युत सहाय्यक पदावर काम करतात त्यांची प्रत्यक्ष पगार स्लिप या व्हिडिओतून बघणार आहोत. महापारेषणमध्ये रिस्क अलाउन्स आणि इतर भत्ते मिळून थेट पगार किती होतो हे आपण बघूया. आपल्यासमोर आहे ती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड प्ले स्लिप फॉर द मंथ ऑफ जानेवारी 2026. एकदम लेटेस्टची ही पेमेंट स्लिप आहे. या पेमेंट स्लिपमध्ये फॉर्म नंबर 16 महावितरणपेक्षा थोडी वेगळी स्लिप असते ही, त्यामुळे आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात, ते हे आपल्याला अनुभवाला मिळतील. सुरुवातीला बघूया. इकडं आपल्याला पद दिलेलं आहे विद्युत सहाय्यक. एम्प्लॉईचा ग्रुप दिलेला आहे कॅटेगरी 4मध्ये. ऑफिसचं नाव दिलेलं आहे, कोणत्या ऑफिसच्या अंडर येते ते दिलेलं आहे. आपली पेमेंट कोणत्या बँकमध्ये जमा होती हे देखील इथं दिलेलं आहे. आणि पेमेंट किती तारखेला झालेली आहे हे देखील आपण बघूया. आपल्याला प्रूफ म्हणून बऱ्याच लोकांना क्युरियोसिटी असते पगार किती असते, त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पगार स्लिपच्या डाव्या कोपऱ्यात आपलं पूर्ण नाव असते, पर्सनल नंबर असते, CPF नंबर आहे, UN नंबर असते आणि पॅन कार्ड असते. बेसिक पे आहे, कंत्राटी असल्यामुळे 6,500. समोर अगोदर आपण हे बघितलेलंच आहे. इकडं आपल्याला अकाउंटबद्दल माहिती आहे, ऑफिसचं नाव आहे. तसेच खालोखालच्या राखाण्यात विद्युत सहाय्यकला सुट्ट्या किती असतात हे आपल्याला दिसत आहे. लिव्ह बॅलन्समध्ये दिसत आहे. LOAP नाही आहे विद्युत सहाय्यकला लागू. COMM ही पण लागू नाही आहे. विद्युत सहाय्यकला वर्षाला फक्त आणि फक्त 15 CL मिळतात. तसेच SLV हेही लागू नाही आहे. आपण आता बघूया स्टेप बाय स्टेप पेमेंट किती येते. अर्निंगमध्ये दिसते बेसिक पे विद्युत सहाय्यक कॉन्ट्रॅक्ट. बेसिक पे आहे 6,500. DA अलाउन्स आहे कॉन्ट्रॅक्टचा 2,000 रुपये. अदर इम्प्लिमेंट आहे 12,500. इन्शुरन्स ग्रँड आहे 1,252 रुपये. म्हणजेच विद्युत सहाय्यकाला मेडिक्लेमचे जे पैसे कट होतात ते पैसे महाट्रान्सको परत करते. डिडक्शनमध्ये आपल्याला दिसतंय PF कॉन्ट्रिब्युशन आहे 1,020 रुपये. स्टाफ वेलफेअर फंड आहे 10 रुपये. डिपेंडंट वेलफेअर फंड आहे 30 रुपये. आणि मेडिकल कॉन्ट्रिब्युशन आहे 1,252, जे की आपल्याला पगार स्लिपमध्ये परत केलं जातं. बाकीचे आणखी आपल्या अकाउंटमधून काय काय डेबिट होतं हे आपल्याला इकडं बघायला मिळेल. पेन्शन कॉन्ट्रिब्युशन आहे 708 रुपये. डिपेंडंट वेलफेअर आहे 40 रुपये. तसेच ही पगार स्लिप थोडी महावितरणपेक्षा वेगळी असते. यामध्ये खालच्या भागात फॉर्म नंबर 16 विषयी माहिती दिलेली असते. फॉर्म नंबर 16 काय आहे आपल्याला हे थोडक्यात समजून जाईल. यामध्ये आहे ग्रॉस सॅलरी, जे की 2,57,021 रुपये आहे. याचा अर्थ आहे संपूर्ण वर्षभराचा कालावधीचा एकूण पगार, ज्यामध्ये सर्व भत्ते आणि सोयींचा समावेश आहे. त्याच्या खालोखाल आहे स्टँडर्ड डिडक्शन. याचा अर्थ प्रमाणित वजावट 75,000 रुपये. आयकर नियमानुसार पगारदार व्यक्तींना ठराविक रक्कम करातून वजा मिळते. सध्याच्या नियमानुसार ही 75 आहे, अगोदर ती 50,000 होती. एकूण वजावट आहे ती 75,000 तुमच्या पगारातून एकूण वजा केलेली रक्कम आहे. आणि इन्कम इन हँड सॅलरी हे 1,82,021 रुपये पगाराखालील उत्पन्न.
एकूण वजावट आहे ही रक्कम एकूण स्थूल उत्पन्न असते. वजावटीनंतर सर्व मिळून तुमचं उत्पन्न 1,82,021 आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर मर्यादा तुमचे उत्पन्न 1,82,021 रुपये असल्यामुळे त्या आयकराच्या मूळ सवलतीत पेक्षा कमी आहे. सध्याची सवलत आहे 3,00,000 रुपये जुन्या नियम 3,00,000 किंवा 2,50,000 जुन्या नियमानुसार. यामुळे या उत्पन्नावर कोणताही कर किंवा इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही आहे. त्या बाजूलाच सोसायटी जॉईन केली असेल तर सोसायटीचं पण इकडं डिडक्शन दिसते. अशा प्रकारे ही टोटल सॅलरी आपल्याला इकडं दिसत आहे. एकूण पगार आहे 22,250, ज्यामधून 2,312 रुपये वजा होऊन आपल्या हातामध्ये 19,940 रुपये मिळतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला महापारेषणमध्ये काम करायला आवडेल की वितरणमध्ये हेही मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपल्याला इथं परिपूर्ण माहिती मिळत राहते.